नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो बघा, निफ्टीनं इम्पॉर्टंट लेवल पाशी जाऊन तिथून असं वाटत होतं की ते ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला मार्केट एक बुल रॅलीमध्ये जाईल असं वाटत होतं. खरं 2 आठवड्यापासून मार्केट त्या लेवलला टच करून तिथं पुन्हा आज म्हणजे ऍक्च्युली एक्सपायरीच्या दिवशी आज निफ्टी त्या लेवलच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर असं वाटतं की मित्रांनो, इथून मार्केटमध्ये अजून एक डाऊनफॉल शिल्लक आहे. तर तो डाऊनफॉल किती आहे हे सुद्धा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये अनालिसिस करू मित्रांनो. आणि तसंच तुम्हाला एक सांगायचं आहे बघा, तुम्ही ह्या मार्केटमध्ये जे स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, जे मोनोपोली बिझनेस आहे आणि ते स्टॉक चांगले करेक्शन झालेले आहेत, त्या स्टॉकमध्ये जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगले प्रॉफिट होऊ शकते. तर ते लॉंग टर्मचे कोणते स्टॉक आहे ते सुद्धा आपण आता बघू मित्रांनो. खरं तुम्हाला याच्या आधी सुद्धा त्या स्टॉक बद्दल मी सांगितलेलं आहे, तर ते स्टॉक आता तुम्हाला कळून जाईल. खरं त्याच्या आधी आपण आता निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्स बद्दल अनालिसिस करू. इंडेक्स इथून पुढे आणि किती खाली जाऊ शकते हे सुद्धा आता आपण अनालिसिस करू. तर अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा मित्रांनो. तर चला त्या स्टॉक बद्दल आणि इंडेक्स बद्दल आपण आता अनालिसिस करू. तर बघा मित्रांनो, आता मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. इथं आता निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. इथं निफ्टीचा चार्ट जे आहे ते वीकली कॅन्डल आहे मित्रांनो. तर वीकली कॅन्डलच्या हिशोबाने तुम्हाला आता मी दाखवतो अनालिसिस करून. तर सध्या ह्या मार्केटमध्ये म्हणजे बुल रन कसं झालंय आणि आता बॅरिश मध्ये मार्केट कसं जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो. डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड आणि अप ट्रेंड मधून डाऊन ट्रेंड मध्ये कसं जाणार आहे हे एका व्यक्तीनं आपल्याला वेव्स द्वारे दाखवलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे एलियट वेव्स. त्यानं हे पॅटर्न म्हणजे हे एक इंडिकेटर आपल्याला दाखवलेलं आहे मित्रांनो. तर ते इंडिकेटर तुम्हाला मी आता ड्रॉ करून दाखवतोय ते कसं होतंय. तर बघा, आता पहिला मी काय करतो बघा, मार्केट एक बुल रन मध्ये गेल्यानंतर ना बॅरिश मध्ये कसं जाते हे तुम्हाला आता मी दाखवतोय बघा. तर आपण हे बघा, इथं हे तुम्हाला मी कंप्लीट आता व्यवस्थित ड्रा करून दाखवतो बघा मित्रांनो. तर ह्याला म्हणतोय आपण वेव्स. जसे समुद्राचे जसं लाटे असतात, खाली येऊन असं वर जाते, वरनं खाली असं जसं येत असते का नाही, तसं ह्याला आपण म्हणतोय वेव्स. तर ह्या वेव्स द्वारे आपल्याला एक प्रिडिक्शन करू शकतो की मार्केट इथून कुठं जाऊ शकते. तर बघा मित्रांनो, इथं ऍक्च्युली आपल्याला जे रेजिस्टन्स आणि सपोर्ट जे झालेले आहेत, तर एक्झाम्पल आपण इथं जे लो आहे ह्याला म्हणतोय आपण, समजा एक्झाम्पल धरून चला, इथं लो आहे, हे सोडून द्या, हे लो. तर त्या लो नंतर जे दुसरा लो तयार होतोय त्याला म्हणतोय आपण हायर लो. म्हणजे ह्या लोच्या खाली क्लोजिंग झालेलं नाहीये, त्याच्यावरती क्लोजिंग मिळालेलं आहे. तर तसंच इथं जे आपल्याला रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्स पेक्षा त्याच्यावरती हा इथं आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. तर त्या ह्याला म्हणतोय आपण हायर हाय. ओके. आणि ऍक्च्युली इथं सुद्धा त्याच्या आसपासच आहे, तरी आपण एक एक्झाम्पल याला समजून जाऊ, हायर हाय. तर ऑलमोस्ट त्याच लेवलला आहे, तर आपण हायर हाय म्हणू शकतोय. तर असंच इथं दुसरा जे लो झालेला आहे ते हायर लो. असं करत करत बघा मित्रांनो, इथं हायर लो आणि इथं एक हायर लो. ओके. आणि इथं इथं सुद्धा एक हायर लो छोटासा तयार झालेला आहे इथं ह्या रेंजमध्ये. तर इथं जे हायर लो आहे हे इलेक्शन रिझल्टच्या दिवशी जो लो होता ते आपल्याला इथं दाखवते मित्रांनो. फक्त इथं शॅडो मारलेला आहे. तर हे सगळं आता मी पहिल्यांदा काढून टाकतोय. तर बघा मित्रांनो, इथं जे लो आहे ह्या लोला ब्रेकडाऊन झाले तेव्हाच आपल्याला कळायला होता की इथून मार्केट खाली जाऊ शकते. तर किती खाली जाऊ शकते असं आपल्याला वाटत होता की जे इलेक्शन रिझल्टच्या दिवशी जो होतं 21,280 ह्या आसपास मार्केट जाऊ शकते असं वाटत होतं. खरं मित्रांनो, ह्या लेवलला सुद्धा आता मार्केट ब्रेक करू शकते. ते कसं करू शकते तुम्हाला आता मी एक एक वेव्स म्हणजे ऍक्च्युली एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. तर आपण जेव्हा मार्केट वरती जाते मित्रांनो, तर आपण त्याला काय म्हणतोय, असं मार्केट वर जात असते आणि ह्याच्यामध्ये मार्केट असं फिरत राहते, याला म्हणतोय आपण रायझिंग ब्रिज. आणि तसंच त्याच पद्धतीनं जर समजा इथून असं जर समजा मार्केट पुन्हा खाली जर झाला आणि इथून टच होऊन परत असं करत खाली आलं तर आपण ह्याला म्हणतोय फॉलिंग ब्रिज. ह्याला म्हणतोय फॉलिंग ब्रिज. तर इथं एक आपल्याला जर बघितलं तर हे फॉलिंग ब्रिज तयार झालेले आहे. ते कसं झालेलं आहे तुम्हाला आता मी दाखवतो क्लिअरपणे. जर असं चार्ट मोठा करतोय तर बघा मित्रांनो, इथं एक आता मी ट्रेंड लाईन घेतोय. ओके.
तर ही ट्रेंड लाईनला बरोबर इथं मी ड्रॉ करतो आणि तिथून असंच खाली आणतोय बघा, आणि त्या लाईनला इथं मी सोडतो. ओके, तर थोडंसं चार्ट मागं घेतो तर आपल्याला व्यवस्थित समजून जाईल. तसंच दुसरी एक लाईन आणतो मित्रांनो. तर आपण ही लाईन गाणे इथून सुरू करू, इथंपर्यंत आले. तर बघा मित्रांनो, जी लाईन आपण ड्रा केलेली आहे, तर इथं ऑलमोस्ट जे इथं 21,000 दिसते ते 21,000च्या आसपास निफ्टी येऊ शकते असं दाखवते. म्हणजे आपण ऑलमोस्ट जे लो आपण म्हणत होतो ते किती, 21,280. खरं त्याच्या खाली सुद्धा आपल्याला इथं ब्रेकडाऊन होऊ शकते, आणि ह्याच्या खाली जर ब्रेकडाऊन झालं तर मित्रांनो 21,000 नंतरनं आपल्याला डायरेक्ट 20,000चं टार्गेट आपल्याला मिळू शकते मित्रांनो खालच्या साईडला. त्याच्यामुळं ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे ते स्टॉक असे पाहिजेत की लॉंग टर्मला तुम्हाला चांगले रिटर्न देण्यासारखे. जे मोनोपोली स्टॉक आहेत त्याच स्टॉकमध्ये तुम्ही आता सध्या इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर निफ्टीचा जो टार्गेट आहे आपल्याला आता 21,000 ते 20,000च्या रेंजमध्ये दिसते. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. हे माझं ॲनालिसिस प्रमाणे सांगतोय, तुम्हाला मी काही गायडन्स वगैरे देत नाहीये मित्रांनो. हा माझा अनुभव जे आहे तुम्हाला मी सांगतोय, आणि तुम्हाला टिप्स आणि गायडन्स देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही ॲनालिसिस करूनच मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. तर ह्या डाऊन ट्रेंडमध्ये आपण एक स्टॉकबद्दल ॲनालिसिस केलेलं होतं. त्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो CDSL. तर CDSL ह्या स्टॉकमध्ये आपण आता सध्या पडता मार्केटमध्ये आपण आता इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. तर इथं त्या स्टॉक आता मी ओपन करतोय CDSL. तर बघा मित्रांनो, हे स्टॉक सुद्धा जसं तुम्हाला आता आपण डाऊन ट्रेंडमध्ये जसं मार्केट कसं जाते, हेवा इथं जे आपल्याला टॉप लागलेला होता आणि तिथून ह्याला म्हणतोय A, B आणि C. तर जेव्हा मार्केट वर जाते त्यावेळी असं 1, 2, 3, 4, 5 असं म्हणजे एकतरी 5 वेव्स मध्ये जाऊ शकते, किंवा 1, 2, 3 ह्या 3 वेव्स मध्ये जाऊ शकते. जेव्हा हे पहिला 1 आणि 2 ला जेव्हा हे ब्रेक करते त्यावेळी आपल्याला इथून खाली जायची शक्यता असते. खरं ऍक्च्युली इथं कसं झालं मित्रांनो बघा, बरोबर जसं आपल्याला 1, 2, 3 हे जे वेव्स होतं, बरोबर हे वेव्स संपल्यानंतर ना परत पुन्हा आपल्याला डायरेक्ट 1, 2, 3, 4 असं मिळालेलं आहे. ते कसं दाखवतोय बघा, 1, 2, 3, 4, 5 बघा 5, 1, 2, 3, 4, 5 असं ह्या 5 वेव्सना हा स्टॉक 5 वेव्स कंप्लीट करून मग हा स्टॉक इथून करेक्शन मध्ये आलेला आहे. तर हा जो करेक्शन आहे मित्रांनो ते डायरेक्ट असं खाली आलेला आहे. इथं कुठलीही वेव्ह बनवलेला नाहीये. तर जो आपल्याला जे सपोर्ट भेटतोय ते सपोर्ट कुठं भेटतो माहितीये का, ऑलमोस्ट इथं ह्या रेंजमध्ये. तर त्याला जर समजा ब्रेक केला तर मित्रांनो तर आपल्याला दुसरा जे रेंज आहे ते ऑलमोस्ट आपल्याला इथं भेटते. तर ह्या स्टॉकमध्ये CDSL मध्ये सध्या आपण आता इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. जर म्हणजे आपण ऍक्च्युली ह्या रेंजमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं होतं मित्रांनो की 1400 पासून ह्या स्टॉकमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकताय, म्हणजे थोडे थोडे क्वांटिटीच्या हिशोबानं. तर इथं जे आपल्याला ऍक्च्युली आता क्लोजिंग जे मिळालेलं आहे ते 1070च्या आसपास आता आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. तर ज्यानं केलेलं नाही आहे त्यांना अजूनही अपॉर्च्युनिटी चांगली आहे मित्रांनो. ह्या रेंजला सुद्धा आपण आता ऍड करू शकतोय, आणि ऑलमोस्ट इथं म्हणजे किती 830च्या आसपास मित्रांनो तिथं येऊ शकते, आणि इथून आल्यानंतर मार्केटमध्ये हा पुन्हा ह्या स्टॉकमध्ये बूम येऊ शकते. हळूहळू करेक्शन होत असं एकदम V शेप काय होणार नाहीये मित्रांनो, खरं असं स्टेप बाय स्टेप असं होऊ शकतोय. तर ह्या स्टॉकमध्ये आपण आता लॉंग टर्मला इन्व्हेस्ट करू शकतोय. तर बघा मित्रांनो, आपण त्या इंडेक्स आणि स्टॉक बद्दल ॲनालिसिस करून झालेले आहे. तसंच पुढच्या वीकमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.